मागच्या एका वर्षापासून माझ्या नाकातनं ब्लिडिंग होत होती. तिथं डायरेक्टली एकदम इमोशनल झालो आणि त्या क्षणी माझी वाईफ सुद्धा इमोशनल झाली आणि दोघंच दोघं खूप खूप रडून घेतलं. आम्ही ब्रिज कॅन्डीचा निर्णय घेतला. तुम्हाला तर माहिती, तिथं लता मंगेशकर सारखी, आशा भोसले असतील किंवा असे मोठमोठे जे सेलिब्रिटीज आहेत त्यांची सगळी ट्रीटमेंट तिथं झालेली आहे. किंवा अशा कंडिशनमध्ये होतो, भूलचं इंजेक्शनची जी भूल आहे ती उतरलेली नव्हती. त्या कंडिशनमध्ये मी दगडूशेठला गेलो होतो आणि ती अजून पण कोणाला माहित नाही की मी गेलो होतो. फक्त ते लोक सुद्धा माझ्याकडे बघून हसायचे की हा काय काय एवढं काय धाडस करतोय बा. तर खरंच MRI मध्ये काहीतरी नॅझोफॅक्झल वगैरे काहीतरी नावाचा एक कॅन्सरियस माझ्या डायरेक्ट असं झाली अवस्था की मी आता मग झोपू सुद्धा म्हणजे ती रात्र झोपलो नाही. आणि वेलकम बॅक टू जर्नी विथ जित. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय. तुम्ही थंबनेल बघितलाच असेल. तर का एवढा लेट झाला व्हिडिओ बनवायला, आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ पण येत नव्हते आपल्या चॅनलला. बरेच जण मला कमेंट करत होते की दादा, जी काही लोक हेअर ट्रीटमेंटचे काही क्वेश्चन्स विचारत होते त्यांना पण मी रिप्लाय नाही देऊ शकलो, कारण अशी परिस्थितीच माझ्यावर आलेली होती. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की असं संकट बऱ्याच जणांच्या फॅमिलीवर येत असतं, तसंच माझ्यावर काहीतरी मोठं संकट आलं होतं आणि त्यामुळे मी व्हिडिओ बनवू नाही शकलो. तर त्याच कारणाने मी आता व्हिडिओ बनवतोय आणि यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देतो की माझ्यासोबत नेमकं काय झालं होतं आणि का मी सोशल मीडियावर ऑनलाईन नसायचो किंवा का मी व्हिडिओ बनवत नसो. तर अशा प्रकारची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार. तर मग सगळ्यांना माझी एकच विनंती असेल, जर तुम्ही खरंच इंटरेस्टेड असाल माझी कहाणी ऐकायला, माझ्यासोबत काय झालं, तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा. अदरवाईज यू कॅन स्किप व्हिडिओ बिकॉज यू नो, कारण मी पूर्ण हृदयापासून तुम्हाला ही माहिती सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एकदम अंगावर येणारी कहाणी आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांना माझी हीच विनंती राहील की व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे बघा मी जे काही सांगतो ते. आणि मी सुरुवात कशी झाली या कहाणीला ते तुम्हाला सांगतो. जानेवारीमध्ये 26 जानेवारीचा दिवस होता. त्या दिवशी माझे पप्पा पण झेडपीला टीचर होते, आता ते रिटायर झालेले. तर त्यांच्या शाळेत गेलो. त्यानंतर ध्वजारोहण वगैरे केलं आणि त्यानंतर मला जायचं होतं हॉस्पिटलला, कारण मागच्या एका वर्षापासून माझ्या नाकातनं ब्लिडिंग होत होती आणि मी त्याला दिवसेंदिवस दुर्लक्ष करत जात होतो. समजलं? दुर्लक्ष. शिकून हुकलेल्यासारखं मी करत होतो, कारण मी त्याला एक नॉर्मल गोष्ट समजत होतो. परंतु ही एक नॉर्मल गोष्ट नव्हती. या गोष्टीने मला आणि माझ्या फॅमिलीला किती लोकांना त्रास दिला आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल. राईट. 26 जानेवारी तर मग मी चेकिंगसाठी नाशिकला गेलो. इंदिराला हॉस्पिटल माहीत असेल सगळ्यांना, फेमस हॉस्पिटल आहे ANT हॉस्पिटल. तर त्या ठिकाणी गेलो आणि त्यानंतर तिथं चेकिंग वगैरे केली. माझ्या नाकातनं तुम्हाला माहीत असेल एंडोस्कोपिक पद्धतीने चेकिंग करण्यात आली. आणि त्याच्यानंतर मग काय वाटलं होतं सगळ्यांना की ठीक आहे, नॉर्मल आहे, तर होत राहतं. कधी तापमान वाढतं, कधी टेम्परेचर बॉडीमधलं वाढतं, कधी काय, असं तर नॉर्मल गोष्टी होत असतात, कारण हा इश्यू खूप जणांना कॉमन असतो. राईट. तर मग असंच समजून मग मी इग्नोर करत जात होतो. मग 1 ते 1.5 वर्षानंतर मला समजतंय की नाकाच्या आत काहीतरी गाठ आहे. ओके. मग मला डॉक्टरने सांगितलं, भाई याच्यात गाठ असल्यामुळे तुला आम्ही काहीतरी प्रोसिजर करू, म्हणजे त्याचा आम्ही सॅम्पल घेऊ आणि त्या एका दुसऱ्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपण म्हणतो बायोप्सी करू. तर ती कसली गाठ आहे काय ते चेकिंग करण्यासाठी. बायोप्सी हा शब्द मी फर्स्ट टाइम कानावर ऐकला. आपल्या आयुष्यात हा बायोप्सी शब्द माहीत नव्हता आणि बस जस्ट चिल होतो मी. अरे काय नॉर्मल तर गोष्ट आहे, काय होणार याच्याने, करू द्या बायोप्सी. तर बायोप्सी घेतलं, मला ICU मध्ये दुसऱ्या दिवशी टाकलं आणि तिथं बायोप्सीसाठी मला डायरेक्टली भूलचं इंजेक्शन देऊन झोपवलं आणि तिथून एक सॅम्पल, जे नाकात गाठ होती त्याचा सॅम्पल घेण्यात आला. ते सॅम्पल घेतला. त्यानंतर ती पुढे प्रोसिजर सुरू झाली. लॅबला गेली आणि त्यानंतर रिपोर्टची वाट बघत होतो. आणि रिपोर्ट पण काय आपण नॉर्मल एकदम कॅज्युअल समजत होतो, काय असेल रिपोर्ट, तर एकदम नॉर्मल असणार आपण हेच समजत. मग आलो घरी आल्यानंतर मग सगळे फॅमिलीवाले सगळे खुश होते. काय नाही, एकदम नॉर्मल गोष्ट होती, काय नाही बघ, की नाकाचं असं डॉक्टरने सांगितलं. घरवाले म्हणे जे काही होत असेल ते करा, काही नाही, जसं डॉक्टर सांगतील तसं करा. ठीक आहे, आम्ही डॉक्टर जसं सांगतील तसंच करत गेलो. नंतर 5 दिवसांनी बोलवलं, रिपोर्ट घेण्यासाठी परत मला बोलवलं की तुम्ही येऊन जा, रिपोर्ट आलेला आहे. जसं मी रिपोर्ट घ्यायला गेलो, मी एकटा होतो, माझ्यासोबत कोणीच नव्हतं, कारण मी पुण्याहून डायरेक्ट नाशिक गेलो होतो. आणि नाशिकला माझा रिपोर्ट बघण्यासाठी मी जसं असं ओपन केलं आणि चेक केलं, कारण MRIचा आधी रिपोर्ट आला. MRIचा रिपोर्ट बघितला. MRIमध्ये काहीतरी नॅझोफॅक्झल वगैरे काहीतरी नावाचा
एक कॅन्सरियस गाठ असते ती, तर त्या प्रकारचं झालेलं ते MRIमध्ये डिटेक्ट करत होतं. मला तर माहीत पण नव्हतं. मी डायरेक्ट गुगल केलं, जस्ट त्याच जसं हातात रिपोर्ट आला तसंच गुगल केलं. माझे डायरेक्ट शॉक झालो मी, पूर्ण शॉक झालो. आणि शॉक झालेला डायरेक्ट घरी फोन. मग आईशी बोललो, आई म्हटलं असं असं होतं आहे, नॅरोफ्रॅक्झल काय, मला तर भीतीच वाटते असं तसं. पण माझी आई बोलली कसं नको, अरे सगळं काय तसंच असतं का. मला खूप समजत गेली आणि मी रस्त्यातने चालत चालत बोलत होतो. आणि मी कसं तरी हॉस्पिटलला पोहोचलो. माझ्या डोक्यात सारखे तेच विचार, काय झालं माझ्यासोबत, काय झालं, नॅरोफ्रॅक्झल काय आहे. मग डॉक्टरांनी ते MRI वगैरे सांगून मला सांगितलं की तू भाई, तुला आता ना ते बायोप्सीचा रिपोर्ट आलेला आहे, याच्यात आपल्याला जो टाईप असतो कॅन्सरचा, राईट, तो आपल्याला शोधण्यासाठी अजून एक रिपोर्ट करावा लागतो, त्याला IFC काहीतरी म्हणतात. ओके, तर IFC करण्यासाठी मला परत दुसऱ्या दवाखान्यात पाठवण्यात आलं. ते स्पेशलिस्ट कॅन्सरचं हॉस्पिटल होतं, तिथं गेलो आणि मला त्यांनी IFC सजेस्ट केलं. आणि ते बोलले की तुझा ते बायोप्सीचा सॅम्पल आहे तो आम्ही परत पाठवू, मुंबईला लॅबमध्ये जाईल आणि मग रिपोर्ट येईल. त्या दिवशी माझा डायरेक्ट असं झाली अवस्था की मी आता मग झोपू सुद्धा, म्हणजे ती रात्र जाग झोपलो नाही. आणि जसा मी गेलो घरी एकटा, कोणाला काही सांगितलं नाही. ओके, आणि जसं झोपलो, पण बाकीच्यांच्या डोक्यात असं क्लिक नाही झालं की हा का बरं शांत शांत आहे काय आहे. पण माझी वाईफ पण होती, पण तिला कळत होतं की काहीतरी शांतता आहे, म्हणजे काहीतरी. ती पण रिपोर्टचं परत परत विचारत होती काय झालं रिपोर्टचं. मी बोलायचं काय नाही, नॉर्मल आहे, काही नाही, डॉक्टरने असं असं सांगितलं, अजून टेस्टिंग करायची असं तसं. बस मी नॉर्मली बोलण्याचा प्रयत्न करू. पण तिला कुठंतरी शंका येत होती की हा असं काहीतरी वाटतंय मला. ती म्हणे मलाच रिपोर्ट दाखवा म्हणे डायरेक्ट. पण मी तिला रिपोर्ट त्या दिवशी दाखवला नाही, झोपू दिलं, सगळं दुसरं व्यवस्थित झालं. पण तिने नंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी माझ्याकडे परत तेच सांगितलं की तुम्ही रिपोर्ट दाखवा. मग त्यावेळेस तिला डायरेक्ट रिपोर्ट दाखवला. ती जरा शॉक झाली की असं कसं काय बाई, काय रिपोर्टमध्ये आलेलं आहे. आणि तिला म्हटलं असं असं डॉक्टरने सांगितलं आहे, IFC अजून एक टेस्ट आहे ती होणार आहे, मग त्याच्यानंतर आपण पुढचं काय आहे ते बघू. ओके ठीक आहे म्हटलं. मग तिला पण थोडासा धीर देत गेलो. आणि ती पण आतून स्ट्रॉंग दाखवत होती. मला माहिती नाही ती आतून स्ट्रॉंग होती की नाही, पण माझ्या तोंडावर तर एकदम स्ट्रॉंग दाखवत होती की जसं की काही झालेलंच नाही आहे. ते कदाचित मला दाखवण्यासाठी असेल, ते दाखवत होती. तर मग ते आम्ही घेतला रिपोर्ट. परत 5 दिवसांनी गेलो, ज्या कॅन्सरच्या हॉस्पिटलला बोलवलं होतं मी तिथं गेलो, परत गेलो. आणि तिथं मग परत IFCचा रिपोर्ट आला आणि तिथं वेगळाच डिटेक्ट टाईप झाला. तर त्या कॅन्सरचं नाव होतं ऑल्फॅक्टरी न्यूरोब्लास्टोमा. तर हा होता नाकाने जो वास घेतो आपण, तो वास घेण्याच्या जी आपली ग्रंथी असते मध्ये, म्हणजे जे नाक घेण्याचं सेन्सर असतं, तिथून जो कॅन्सर क्रिएट होतो त्या प्रकारचा. आणि आधी काय बोललो होते, नॅझोफ्रॅक्झल. तर या दोघांमध्ये परत डिफरन्स आला रिपोर्टमध्ये. आणि सगळे अजून विचार करायला लागले की असं. परत मी डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर पण बोलले की बघू अजून पुढे आपल्याला काय करता येईल काय नाही. मग याला तर सर्जरीच पर्याय आहे, सर्जरीशिवाय पर्याय नाही. एक तुम्हाला रेडिएशन द्यावं लागेल, सर्जरी करावं लागेल. याच्यात पूर्ण गुंतलेले सगळेजण. आणि त्याचबरोबर माझ्या वडीलसुद्धा माझ्यासोबत आलेले होते त्या दिवशी. ते पण एकदम एकदम शॉक झाले. म्हणजे स्तब्ध, डायरेक्ट सायलेंट, काहीच नाही, आवाज निघत नव्हता असं डायरेक्ट हे नाव ऐकून. मग सगळे माझ्यासमोर माझे जिजू पण आलेले होते, वाईफ पण होती. आणि त्याच दिवशी नेमकी माझ्या भाच्याचा पण बड्डे होता. आम्ही, तुम्हाला माहीत नाही, एवढ्या जणांना माहीत असून आम्ही कसा तरी बड्डे सेलिब्रेट करून घेतला, कारण बाकीच्या लोकांना माहीत नाही पडावं म्हणून. कारण तर मी कोणाला कळू दिलं नाही की मला असा असं रिपोर्ट आला आहे आणि असं झालेलं आहे. झालं बड्डे वगैरे सेलिब्रेशन झालं. दुसऱ्या दिवशी परत आईला मी सांगितलं की असं असं आहे. आईने रडाई करणं चालू केलं की आपल्यासोबत असं काय होतंय. पण आईने थोडंसं रडली, पण नंतर मला धीरच देत गेले यार. मला पूर्ण जर्नीमध्ये मला सपोर्ट करत गेले. ते माझी वाईफ असेल, माझी आई असेल, पप्पा असतील. पप्पा तर जास्त बोलत नव्हते माझ्याशी, पप्पा जस्ट सायलेंट मोडमध्ये होते. पण बाकीचे कोणी पण नातेवाईक होते, मला ते सपोर्ट करत होते. तर मग मी पण ठरवलं होतं यार, आता जो होगा वो आखरी सांस तक होगा, अभी तो मैं लढूंगा, असं मनात ठरवलं. आणि माहिती तुम्हाला, मी कोणाला कळू दिलं नाही मला काय झालं. मी एकदम नॉर्मल रिॲक्ट करायचो सर्वांशी. आणि बाकीचे लोक सुद्धा विचार करायचे की यार याचा रिपोर्ट असा असा आलेला आहे, तरी हा एवढा नॉर्मल का. तर मी ठरवलंच होतं की दिलं असेल, म्हटलं माझ्या नशिबात तेवढं आयुष्य तर तेवढंच होणार. तर काय रडून पण काय फायदा. आता सपोज मला दिले 5 वर्ष अजून लाईफ, असं समजा, मी अजून 5 वर्ष एन्जॉय करेल, काय करेल, शेवटी देवाच्या हातात. पण एक वाईट होतं माझं लग्न फक्त नाही 4च महिने आधी झालेलं होतं आणि त्याच्यानंतर हा रिझल्ट आला. आणि त्या मुलीवर काय बितलं असेल तुम्ही विचार करा की तिने माझ्यासमोर एकदा बोलली नाही की मी लग्न केलं आणि असं झालं. ती एक शब्द सुद्धा बोलू शकते. म्हणजे खरंच जोडीदार चांगला पाहिजे असं म्हटलं जातं, पण भेटलेलं आहे. मी असं माझ्यासमोर असं कधीच रिॲक्ट करून दाखवलं नाही की व्हॉट हॅपन. एकदम नॉर्मल. ती मला सपोर्ट करत गेली थ्रू आउट द जर्नी. तिने सपोर्ट केला, कुठंच काही मला कमी पडू दिली नाही. जे लागेल ते मला
खायचं असेल काय असेल किंवा गोळ्या औषधं सगळे माझ्या हॉस्पिटलचे कामं असतील किंवा फॉर्म फिल वगैरे जे काही कामं सगळे तिने केले. परत कहाणीला बोलूया. मग जसं आईला वगैरे सांगितलं आणि मग त्यानंतर माझे नातेवाईकांना कळत गेलं. माझे काका काकू असतील, आजूबाजू माझे चुलत भाऊ वगैरे असतील, हे सगळे आले, जमा झाले आणि एक रात्री बसले की आता याची सर्जरी करायची म्हणे मुंबईला. कारण माझे पाहुणे होते, त्यांच्या ओळखीचे डॉक्टर होते. त्यांचं नाव होतं सुमित पवार. एकदम ब्रिच कँडी असं टॉप हॉस्पिटलमध्ये ते सर्जरी करत असतात. ते न्यूरोसर्जन आहेत आणि त्यांनी मला बोलवलं. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझे रिपोर्ट वगैरे बघितले, पण त्यांनी मला तिथंच सांगून दिलं की भाऊ तू काही घाबरू नको, हे जे आपण रिपोर्टमध्ये बघतोय हे खूप लो ग्रेडचं आहे आणि मला तर 90% गॅरंटी वाटते की हा कॅन्सर नाही आहे. असं त्यांनी मला तेव्हाच सांगून दिलं की ही गाठ कुठून सुरुवात झाली, कुठपर्यंत आली, की त्यांना कळत होतं ते. तर ते बोलले की सर्जरी तर करावीच लागेल. मग सर्जरीचा निर्णय आम्ही घेतला त्याच दिवशी आणि त्याच्या 5 ते 6 दिवसात आम्हाला परत मुंबईला बोलवण्यात आलं होतं. आणि मग बोलणं झालं की तुम्हाला सर्जरी करावं लागेल. आम्ही गेलो ब्रिच कँडीला. ब्रिच कँडी तुम्हाला माहीत असेल, सगळ्यात टॉप हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये. तिथं सेलिब्रिटी लोक जात असतात आणि त्या हॉस्पिटलमध्ये आपल्यासारख्या व्यक्ती जाणं म्हणजे खूपच मोठा या माणसावर आजार आलेला असेल असं सगळ्यांनी ग्राह्य धरलं आणि वाऱ्यासारखी न्यूज पूर्ण नातेवाईकात पोचवत गेली की या बाईला जितूला कॅन्सर झालेला आहे आणि हा किती दिवस जगतो, काय जगतो. सगळ्यांना असं वाटायचं की हा इमिडिएट चाललाच नाही. म्हणजे अशा पद्धतीने लोक रिॲक्ट करत होते आणि खूप सारे फोन पण येत होते. मान्य आहे की काळजी होती सगळ्यांना की ते फोन करत होते. मी त्यांचा खरंच धन्यवाद आहे की त्यांनी माझी विचारपूस केली. बट जे काही लोक होते ते जस्ट फक्त न्यूज पसरायचं म्हणून पसरले, ते त्यांनाच आता मी इग्नोर करतो. ते आता होतच असतं प्रत्येकासोबत. आपण तरी काय करणार, राईट. मग त्याच्यानंतर आम्ही ब्रिच कँडीचा निर्णय घेतला. तुम्हाला तर माहिती, तिथं लता मंगेशकर सारखी, आशा भोसले असतील किंवा असे मोठमोठे जे सेलिब्रिटीज आहेत त्यांची सगळी ट्रीटमेंट तिथं झालेली आहे किंवा त्यांनी तिथं देह त्याग केलेला आहे. असे लोक त्या हॉस्पिटलचं नाव काढलं म्हणजे खूपच अशी क्रिटिकल कंडिशनसारखं लोकांच्या डोक्यात विचार येत होते. ब्रिच कँडी ठरलं डॉक्टरांनी. मग सर्जरीची प्लॅन वगैरे केली. मग एक संकट होतं आपल्यावर की पैसे कसे जमवायचे. पैशांचा विषय आला. मग पप्पांनी इकडे तिकडे नातेवाईकांना फोन केले. मी खरंच भाग्य समजतो की मला चांगले नातेवाईक भेटले आणि त्यांनी खरंच मदत केली. माझे काका असतील किंवा माझे मावशीन ते असतील, मामान ते असतील, माझे पाहुणे असतील किंवा इतर कोणी मंडळी ज्यांनी पण मदत केली असेल ते, तर त्यांनी मला हेल्प करण्यासाठी एका कॉलवर पैसे दिले. पप्पांना ट्रान्सफर केले आणि मग इनिशियली आम्ही तिथं पोचलो मुंबईला ब्रिच कँडीला. आणि जी पण काही प्रोसेस असतो तिथं 5 ते 6 लाख डायरेक्टली ॲडव्हान्स घेण्यात येतात. ॲटलिस्ट 90% पैसे ते मागत होते, पण आम्ही 5-7 लाख भरले. त्यांना सांगितलं की उद्या परवा देतो. आणि कारण पैसे पण पुरं जमलेलं नव्हतं. गेलो, ते सगळी काही प्रोसेस केली. त्या प्रोसेसमध्ये मी स्वतः फॉर्म वगैरे घेऊन फिरत होतो. इकडे तिकडे पैसे म्हणजे इकडे तिकडे ते कॅल्क्युलेशन्स करत होतो किंवा जी आपली ॲडमिशन प्रोसेस आहे ती मी स्वतः फॉलो करत होतो आणि त्याचबरोबर माझी वाईफ पण करत होती. तर आम्ही असं चालू होतं. आणि ते डॉक्टर जेव्हा पण मला विचारायचे पेशंट कोण आहे तर मी सांगू मीच आहे. तर त्यांना असं वाटायचं यार एवढं डेंजर कंडिशन याची क्रिटिकल, इथं काही रिपोर्ट्स करा कारण हा खूप फिरतोय. ते लोकसुद्धा माझ्याकडे बघून हसायचे की हा काय एवढं काय धाडस करतोय बा. तर खरंच मी एकदम नॉर्मल घेत होतो या गोष्टी. म्हटलं जे नशिबात होईल तेच होईल. काय झालं की मला घेतलं डॉक्टरांनी आयसीयूमध्ये टाकण्याचा प्लॅन, कारण दुसऱ्या दिवशी होती सर्जरी. जेव्हा मला आयसीयूमध्ये टाकले की मी चालत जात होतो आयसीयूमध्ये, तर बाकीचे पेशंट पण माझ्याकडे बघत होते की हा चालतो कसं काय, आयसीयूमध्ये पेशंट चालत जात नाही. तर त्यांनी मला स्ट्रेचरवर, जे नर्स होते ते पण बघत होते, त्यांनी मला स्ट्रेचरवर बसवलं आणि घेऊन गेले. मग राहिले. मग त्या एका डॉक्टरने सांगितलं मला की त्यांनी बघितलं असेल काहीतरी जे आपले रिपोर्ट्स वगैरे, त्यांना काहीतरी डाऊट आलं तिथं की सर्जरीची गरज नाही आहे आणि हा थोडासा काहीतरी वेगळा ट्यूमर वाटतोय. ते त्यांचेच ब्रिच कँडीचे कोणते डॉक्टर होते, त्यांनी मला तसं सांगितलं आणि त्यांनी ते रिपोर्ट्स वगैरे बघितले आणि मग मला म्हणतात की सर्जरीला तू अजून आईवडिलांना बोलू नको. की माझी आई नव्हती, वडील होते पण आई नव्हती. म्हटलं मग चला आता घरी पण फोन करतो. फोन पण केला गेला की सर्जरी कॅन्सल झाली आहे आणि तुम्ही येऊ नका कारण डॉक्टर बोलता की थोडा आपण वेट करू. ठीक आहे. मग घरी फोन केलेला. परत दुसरे डॉक्टर आले जे की सुमित पवार होते. त्यांनी मला सांगितलं की सर्जरी होणार, 100% होणार, आपण सक्सेसफुल करणार. तर ठीक आहे म्हटलं. मग त्यानंतर डॉक्टरला मग त्यांचं, कारण स्टार्टिंग आपली त्यांनीच आपल्याला ब्रिच कँडीला नेलं होतं. मग माझे आईंना परत कॉल केला आणि ते परत माझी आई किंवा इतर कोणी असतील त्यांच्याबरोबर सोबत माझे काकू, माझी सासू, असे बरेच लोक
आले ते ट्रॅव्हल्सने, माझा दादा होता, ते सगळे आले. आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी माझी स्टार्ट झाली सर्जरी. तर त्या सर्जरी स्टार्ट झाल्यानंतर मला पूर्ण गेलो मी त्या ऑपरेशन थिएटरमध्ये. खूप चिल्ड वाटत होतं, कंटिन्युअसली AC चालू होते, कपडे काढले अंगावरचे. आणि जशी मला इंजेक्शन टोचलं ते भूलचं, डायरेक्ट झोप लागली आणि मला जाग आली डायरेक्टली 4 ते 5 तासानंतर. जवळपास 5 तास कंटिन्युअस ऑपरेशन आणि मॉनिटरिंग चालू होती. त्याच्यानंतर कारण रिस्क पण खूप होती मित्रांनो या ऑपरेशनमध्ये. जरा जरी धक्का लागला असता आपल्या ब्रेनच्या ट्यूबला जे वेन्स आहेत तर जागेवर डेड होण्याची शक्यता मला डॉक्टरने सुद्धा आधी सांगितलं होतं. पण मी घाबरत नव्हतो, जे होईल ते देव आपलं चांगलंच करेल असं समजत होतो. ठीक आहे, ते झालं आणि 5 ते 6 तासात मला जाग आली आणि मी बघतोय ICU मध्ये परत. तर मग माझ्या 2-3 दिवस हे पूर्ण नाक बंद होतं, कारण हे पण नाक हे पण नाक, आणि तिथं टिप्स वगैरे म्हणजे जे लावलेलं होतं की जे बाहेरची हवा वगैरे ती जाऊ नये म्हणून. आणि 3 दिवस मित्रांनो माझ्यासाठी एवढे स्ट्रगलफुल डेज होते खरंच. म्हणजे जसं जेलवाल्या कैदीला कशी शिक्षा दिली जाते त्या शिक्षेसारखं मला वाटत होतं. फक्त तोंडाने श्वास घेत होतो, तोंडाने खायचं, तोंडाने पाणी प्यायचं आणि 3 दिवस घसा पूर्ण कोरडा पडायचा. तर अशी प्रोसेसमध्ये मी म्हणजे खरंच कोणावर अशी दिवस येऊन असं वाटत होतं, जसं की खूप वर्स्ट कंडिशन वाटत होती मला तेव्हा. पण मी ते सहन केले 3 दिवस. आणि त्या 3 दिवसानंतर जेव्हा ते पट्टी वगैरे काढली, 3 ते 4 दिवस लागले होते, तेव्हा मोकळा श्वास घेतला. आणि मग फायनल रिपोर्ट यायचा तर अजून बाकीच होता. तो आता हिस्ट्रोपॅचला मग माझे ते पूर्ण सॅम्पल काढण्यात आले, पूर्ण जी गाठ असते ती बाहेर काढण्यात आली, ती हिस्ट्रोपॅच लॅबला पाठवण्यात आली. हिस्ट्रोपॅचला लॅबचा रिपोर्ट यायला 8 दिवस लागणार होते. तोपर्यंत मी मग 5 ते 6 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट होतो. माझे घरचे सगळे नातेवाईक आले, नातेवाईक भेटले. मग परत घरी आलो पुण्याला डायरेक्टली. 12 मार्चला माझी सर्जरी झाली. त्याच्या 5-6 दिवसात मी रूमवर आलो. ते 15 मार्चला माझ्या मित्राने रूम शोधून ठेवला, निखिल ठाकरे आणि हेमंत, धन्यवाद. तर त्यांच्यामुळे मी या रूममध्ये बसलो आहे. ओके, तर त्यांनी मला हे केलं. आणि त्याच्यानंतर मग मी इथं शिफ्ट झालो. 5 ते 6 दिवसांनी गुढीपाडवा होता. मग गुढीपाडव्याच्या दिवशी अचानक मॅसेज ब्लिंक होतो की तुमचा हिस्ट्रोपॅच रिपोर्ट आलेला आहे. तर जेव्हा मी ओपन करतो व्हॉट्सअपला PDF फॉर्मॅटमध्ये आणि बघतो तर काय, पिच्युटरी ग्लँडचा ट्यूमर, तो पण लो ग्रेड. तर जेव्हा मी असं बघितलं पिच्युटरी ग्लँड वॉज द ट्यूमर, आणि जसं मी गुगलला सर्च केलं तर त्या ठिकाणी डायरेक्टली गुगलवर येत होतं इट्स नॉन कॅन्सरस. एवढी आनंद झाला, एवढा आनंद झाला, खतरनाक आनंद झाला. मी माझ्या वाईफला हक केलं आणि बोलतो यार खरंच जिंकलो आज आपण. खरंच जिंकल्यासारखी फिलिंग येत होती की जी काही मोठी लढाई होती ती जिंकलेली फायनली. तिथं डायरेक्टली एकदम इमोशनल झालो. आणि त्या क्षणी माझी वाईफसुद्धा इमोशनल झाली आणि दोघं खूप खूप रडून घेतलं. खूप रडलो. आणि म्हणजे ते खुशीचेच असं होते. आणि लगेच क्विकली डिसिजन घेतलं की आता जायचं आपल्याला दगडूशेठ गणपतीला. कारण मी दगडूशेठ गणपतींना पहिले पण एक प्रार्थना करून आलो होतो की माझी सर्जरी चांगली जाऊ दे. आणि मी परत भेटायला गेलो देवांसमोर आणि देवांना श्रीफळ देऊन वगैरे किंवा तिथं प्रसाद वाटप केलं. आणि मी अशा कंडिशनमध्ये होतो, भूलचं इंजेक्शनची जी भूल आहे ती उतरलेली नव्हती. त्या कंडिशनमध्ये मी दगडूशेठला गेलो होतो. आणि ती अजून पण कोणाला माहीत नाही की मी गेलो होतो. त्या फक्त 5 दिवसात, सर्जरीला फक्त 5 दिवस झालेले होते. मी तिथं गेलो आणि तिथं सुद्धा तुम्हाला सांगतो 1 ते 1.5 किलोमीटर चाललेलो. म्हणजे मला माहीत नाही देवाने एवढी शक्ती कशी दिली मला आणि मी कसा गेलो काय, पण देवाने बोलवलं तर गेलो, रिटर्न आलो. आणि मग सगळ्यांना घरी फोन लावला, सगळेजण खुश की बाई हे नॉन कॅन्सरचा ट्यूमर होता. आणि मग अजून पण ट्रीटमेंट चालू आहे मित्रांनो. अजून पण मी हॉस्पिटल जातो, कारण जी पिच्युटरी ग्लँडचा ट्यूमर आहे त्याच्यासाठी आपल्याला एक गोळी असते कॅपगोलिन, ती ॲटोमॅटिकली प्रोलॅक्टिनचं लेवल वाढलेलं होतं बॉडीमध्ये, ते कमी करा. प्रोलॅक्टिन इज हॉर्मोन, तो वाढतो आणि त्याच्यामुळे तो ट्यूमर क्रिएट होतो. तर ती गोळी घेतल्याने तो डाऊन होतो प्रोलॅक्टिन, आणि ती जी गाठ असते किंवा तो ट्यूमर असतो तो पण श्रिंक होतो. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीची गाठ, किती मोठा अपाट असा हा विषय केलेला आहे. तर म्हणजे मला सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असाच मित्रांनो, किती पण संकट तुमच्यावर येऊ शकतात, पण तुम्ही जर स्ट्रॉंग राहिले ना, देवसुद्धा तुम्हाला मदत करतो. तसंच मला गणपती बाप्पांनी किंवा सगळे मी जे पण देव मानत असतील त्यांनी मला मदत केली. वाईफकडची फॅमिली, इकडची फॅमिली, सगळ्यांनी सपोर्ट केला आणि मी आज इथं उभा आहे. आणि परत मला जर्नी चालू करायची आहे, जर्नी विथ जीतसोबत. आणि आपले असेच ब्लॉग येताना अजून मला ते आपले ते हेअर्सचे जी ट्रीटमेंट घेतो त्याचं काय अपडेट आहे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकला, माझा प्रवास ऐकला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय गणपती बाप्पा.